आणि गोलंदाजी मार्कवरती विनायक. क्वार्टर फायनलचा सेकंड सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक दिवस 7व्या दिवसातली दुसरी मॅच. क्वार्टर फायनलची मॅच आतमध्ये सुरू आहे. पहिला चेंडू विनायकचा खेळण्यासाठी सिद्धार्थ. रे ते खेळून काढला चेंडू त्यावरती आहे. हलक्या हाताने खेळला चेंडू त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाही आहे. एक धाव वर समाधान मानावं लागेल आणि एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. आपलं आणि संघाचं खातं खोललं गेले सिद्धार्थच्या बॅट मधून. आता मात्र स्ट्राईक वरती हिटमॅन खेळाडू शैलेश कागडे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वर्सेस आयुब सबीर स्पोर्ट्स यांच्यात होणारा हा सामना आपण स्क्रीनवरती पाहतोय. चांगला चेंडू, लेग चेंडू, मॅजिकल बॉल येथे हाताळला गेला आणि डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडू झाल्यानंतर धाव संख्येत फरक नाही आहे. धाव संख्या आहे स्थिर 1 धाव. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि येथे सक्सेसफुल आणि त्यावरती मिळाले त्या 6 धावा. नोबल हॉस्पिटल षटकार. कॅच कोण घेतलाय काय? कॅच धरलेल्या प्रेक्षकाचं नाव सांगायचं आहे. RS कलर लॅब यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. कॅच धरणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी RS कलर लॅब यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि प्रेक्षक आहेत सरफराज बागवान यांच्याकडून कॅच टिपला गेलाय. त्यांना 100 रुपयाचं प्राइज मिळते. तात्या कंबोजे, राजू आंबीसर SRS लॅब तर्फे 100 रुपयाचं प्राइज दिले जाईल. व्यासपीठावर उपस्थित आहेत प्रेक्षक. आता मात्र ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि थोडासा तेथे बसला गेलाय. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होतीये आणि धाव संख्या आहे ती 8 धावा. आतापर्यंत धाव फलकावरती लागले गेले आहेत. 8 धावा कंप्लीट. येथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र किती लांब आहे पाहावं लागेल आणि खूप लांब आणि पाहते काय आलाय षटकार. नोबेल हॉस्पिटल षटकार येतोय शैलेशच्या बॅट मधून आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 14 धावा.
7वा दिवस, 7व्या दिवसातली सेकंड मॅच मध्ये दोन्ही टीम आमने सामने. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वर्सेस आयुब समीर यांच्या दोनाला सामना. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलाय त्यावरती किती धावा, एक धाव कंप्लीट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ही चौथी धाव म्हणावी लागेल शैलेश कागडे आणि सिद्धार्थ कडून. रनिंग बिटवीन द विकेट. वेल, थांबलो बॉल टाका आणि तयार राहिला. आणि येथे शैलेश गागडेला परतावं लागेल. परतीचा प्रवास सुरू झालाय शैलेशचा. नॉकआउटची मॅच आहे. नॉकआउटच्या मॅच मध्ये 13 रन्स करून परततोय शैलेश. 5 चेंडू खेळले गेले, 13 रन्स केले शैलेशने आतापर्यंत. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती या टीमने, लाजवाब बनावं लागेल. 156 धावा केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. आता मात्र येथे शैलेश बाद झाला आणि शैलेशची जागा आता घेतोय एक कोरोचीचं वादळ मैदानाच्या आतमध्ये, अजय सुतार. आणि मैदानाच्या आतमध्ये अजय सुतारची एंट्री झाली आहे. स्ट्रायकर एंड वरती दिसतोय आपल्याला. लेग साईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु तेथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धाव फलक तोड हल्लाय. आता मात्र धावसंख्या झाली ती 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू सरळ फेकून द्यायचा होता बाहेर, परंतु बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन नीटच झालं नाही, तिथे मिस झाला अजय सुतार. टॉप चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला गेलाय अजय सुतार कडून. आणि हे चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आहे. चांगल्या चेंडूवरती चांगला सन्मान. ओव्हरची समाप्ती, षटक संपते आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आणि पॉवर प्ले देखील येथे समाप्त झालाय. गोलंदाजी मार्गवरती प्रमोद भोंगे दिसत आहेत. चांगला चेंडू ओव्हर पिच केला, सरळ बॅटने खेळून काढला आणि फेकून दिलाय. चौकार येईल बॅट मधून. सिद्धार्थ, आता मात्र सिद्धार्थची बॅट बोलली आहे. प्रमोद भोंगेचा खरपूस समाचार घेतला गेलाय पहिल्या चेंडूवरती. आणि प्रमोद भोंगे या लीगचा एक हॅट्रिक बॉलर. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर आणि या धावेने धावसंख्या झाली ती 22 धावा धावफलकावरती कंप्लीट दिसत आहेत.
एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सरळ खेळला, फेकून दिलाय आणि येथे मात्र कॅच प्रेक्षकांनी सोडलाय. 100 रुपये देखील हातातने सोडलेच प्रेक्षकांनी आणि 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार येतोय. समाचार घेतला गेला पुढे एकदा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि तेथे कॅच मिस झालाय. वन रन डिक्लेअर चा इशारा आला अंपायरांच्याकडून. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. आणि येथे दांडी 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 गुल केली आहे. सिद्धार्थला पाठवले बॅक टू द पॅव्हिलियन. येथे कॅच धरल्या प्रेक्षकाला प्राइज दिले जाते. तात्या कुंभोजे यांच्याकडून सरफराज बागवान त्या प्रेक्षकाचं नाव आहे. 100 रुपयाचं प्राइज दिले जाते. मैदानाच्या आतमध्ये यशला येथे डॉट केला गेला चेंडू. यश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आपल्याला स्ट्रायकर एंड वरती. एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. तेथे फिल्डर आहे तयार. इम्रान. इम्रानच्या हातून कॅच सुटणं शक्य नाही आहे. एक चांगला फिल्डरच्या हातात कॅच दिला गेला आणि यश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार घेतलेला खेळाडू जुगनू डफेदार या टीमचा कॅप्टन देखील आता एंट्री होतीये मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये 57 धावा केल्या होत्या. त्यातल्या 54 धावा बॅट मधून आणि बाउंड्री झाल्या आहेत आणि 3 धावा फक्त सिंगल केल्या होत्या. 57 मधल्या 54 धावा षटकार आणि चौकारांच्या मदतीने. 9 षटकार खेचले गेले बॅट मधून. जुगनू डफेदार डाव लक्षात ठेवायचंय कायम. 40+ खेळाडू आहे परंतु त्याची बॅट 22 वर्षाच्या पोरगेला लाजवेल अशी बॅट चालते आहे मैदानाच्या आतमध्ये. सचिन स्पोर्टचा देखील खेळाडू आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती सुधाकर चौगुले मॅन फ्रॉम विक्रमनगर. सुधाकर चौगुले असेल गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती अजय सुतार डावखुला फलंदाज. चांगला बॉल बनावा लागेल तेथे. पूर्णपणे खोलले गेलं अजय सुतारला. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. पहिला चेंडू उसळता चेंडू टाकला गेला. भीती घातली गेली तिथे अजयला. आणि मैदानात ती जोडी दिसतीये ती हीच ती जोडी. 156 धावा केल्या होत्या याच जोडीने.
आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. मुकेश शिकलगार, बेन पंच आणि लेग अंपायर आहेत ते साहिल मोमीन सर. आणि ते मात्र फक्त बघत राहिलाय फिल्डर. मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सरळ सीमा पार. नोबेल हॉस्पिटल षटकार. धावसंख्या झाली ती 36 धावा कंप्लीट दिसत आहेत धावफलकावरती. 36 धावा. उडा एकदा ओव्हरपिच चेंडू. आता मात्र सुधाकरने कमबॅक केलाय. लाजवाब कमबॅक बनावं लागेल. टॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये अजय सुतारला बीट केलं गेलं. खेळून काढलाय लॉंगॉन वरती. त्यावरती एक धाव कंप्लीट झाले. प्रेक्षकांनी थोडं लक्ष द्यायचं. प्रेक्षकांनी कृपया गॅलरीत बसून घ्या. जे प्रेक्षक लेग साईडला उभारलेत कृपया गॅलरीत बसून घ्यायचंय. आणि ऑफ साईडला पॉइंट वरती जे उभारलेत कृपया बाहेर तरी जावा, नाही तर इकडे गॅलरीत येऊन बसा कृपया. आणि इकडे जे कव्हर्स मध्ये बसलेत, कव्हर्स मध्ये स्टेज वरती बसलेले मात्र ते खेळून काढला चेंडू लॉंगॉन वरती. इम्रान आहे देते. इम्रान नैसर्गिक फिल्डर तयार. त्यावरती सिंगल धाव. पुढे एकदा स्ट्राईक रोटेट. चांगलं क्रिकेट खेळतायत दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जिगडू आणि अजय यांच्यात रनिंग बिटवीन द विकेट. वेल रनिंग. पुढा एकदा ब्लॉकल करण्याचा प्रयत्न. आपल्या फॉल थ्रो मध्ये थोडस स्पीड कमी केलं गेलं. ड्रिंक्स ब्रेक. ओव्हर समाप्ती. आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 39 धावा कंप्लीट झाल्यात. युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट चालू होतोय. आणि जाऊया आपण एकदा सागर डीजे
युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट येथे समाप्त होतोय. गोलंदाजी मार्क वरती विनायक. अजय सुतार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फेकून दिलाय सरळ सीमा पार, षटकार. प्रेक्षकांकडून पुन्हा एकदा कॅच सुटला गेलाय. 100 रुपयाचं प्राइज आपण गमावलं गेले. डायरेक्ट धरायचा आहे, एकट्यानं उचलून दिला की तो नाहीये. पुन्हा एकदा ओरपी चेंडू, पुन्हा एकदा कर्पूर समाचार घेतला गेला, ऊन सोडवला गेला. किती लांब, खूप लांब, आणि मिळाल्या त्या 6 धावा. नोबेल हॉस्पिटल, षटकार. पुन्हा एकदा कॅच तिथे प्रेक्षकांनी मिस केला गेला. Right. षटकार अजयच्या बॅट मधून. आता मात्र तेथे चांगला फिल्डर, फिल्डिंग केली आहे प्रमोद भोंगे, फिल्डरचं नाव. टॉप चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये, चांगलं कमबॅक विनायक कडून. पहिल्या 2 चेंडूंवरती षटकार मारल्यानंतर चांगला कमबॅक तिसऱ्या चेंडूवर. आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू, त्यावरती 2 धावा कंप्लीट टिकलेच्या रूपात मिळाल्या. धावफलक आलता झालाय, धावफलक झाला असेल तर 53 धावा 3 गडेच्या मोबदल्यात. धावसंख्या झाली ती 53. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती, चान्स देखील होता कॅचचा, परंतु तेथे फिल्डर्स कडून एफर्ट्स नाही आहेत, त्यामुळे कॅच सुटला गेला. विनायकची चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. एक चांगला गोलंदाज आहे विनायक. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती. आता मात्र कॅप्टन स्वतः जुगनू डबेदार स्ट्रायकर एंड वरती. आता मात्र हलक्या हाताने खेळला, लेग साईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू, त्यावरती शाकीर कडून फिल्डिंग होतीये. 1 धाव पूर्ण. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली आहे ती 55 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यात 55 अशी धाव संख्या आहे. कृपया वेळ करायचा नाही, लगेच सामना चालू करून घ्यायचा आहे. पुढचा बॉलर देखील तयार ठेवा पुढच्या टीमनं. पाच ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या 55 धावफलकावरती दिसत आहेत. आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा कॅप्टन स्वतः असणार आहेत जुगनू डबेदार, हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकर एंड वरती. आणि गोलंदाजी मार्ग वरती येथे मात्र डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. आणि आपल्याकडे 8 मिनिट राहिलेत. 8 मिनिटाच्या आत आपल्याला 3 ओव्हरचा खेळ समाप्त करायचा आहे. फिल्डिंग टीमने हे लक्षात घ्यायचं आहे. 8 मिनिटं आहेत आपल्याकडे. आणि हॅप ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. शाकीर चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू, सलग 3 चेंडू डॉट टाकले गेले. ते कुणाला टाकले गेले? जुगनू डफेदार स्ट्रायकर एंडवरती. आता मात्र फाईन लेगला उडून पाठवला, त्या खाली फिल्डर येतोय, पण एफर्ट चांगले मारावे लागतील. कॅच सुटला गेलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावफलक घालता झालाय. धावसंख्या झाली ती 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 4 चेंडू झाले टाकून. ओव्हरपिच चेंडू खेळून काढलाय सरळ आणि त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 59 धावा धावफलकावरती दिसत आहेत. धावा झाल्या धावफलकावरती आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती अजय सुतार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे खाली, पाहावं लागेल. चेसमेंट चांगलं आणि पाठवलं गेलं अजय सुतारला. बॅक टू द पॅव्हिलियन. परतीचा प्रवास सुरू झालाय अजय सुतारचा. डीजे जिम्नॅशियम चा एक स्टार खेळाडू स्वप्नील खरात एस के नॉन स्ट्रायकर एंड वरती दिसतोय. नवीन बॅटर आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपली दुसरी घेऊन सुधाकर बॅन फ्रॉम विक्रमनगरचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईक वरती जुगनू. ओव्हरपिच चेंडू करण्याचा प्रयत्न फुलटॉस केला गेला आणि तेथे फिल्डिंग सुद्धा चांगली केली आहे विनायकने. एक चांगला अनुभव आहे विनायककडे, त्यावरती पुरेपूर फायदा उठवला गेला. चांगली फिल्डिंग बनावी लागेल तेथे विनायक कडून. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने फेकून दिलाय, परंतु काय छेल घेतलाय. लाजवाब छेल. जुगनू डफेदारला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. काय गोलंदाजी आहे, लाजवाब. त्याहून एफर्ट चांगले केले छाकीर आहे तेथे फिल्डर. लाजवाब कॅच म्हणावा लागेल. अतिशय उत्कृष्ट कॅच. आजच्या दिवसातला सर्वात सुंदर कॅच आहे जुगनू डफेदार. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय पवन.
हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, त्यावरती इम्रानकडे बॉल जातोय एक धावेसाठी. शॉट आणि त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक वरती SK स्वप्नील खरात, मॅन फ्रॉम गणेश नगर. येथे मात्र लॉकल चेंडू करण्याचा प्रयत्न कुदून काढलाय, त्यावरती सिंगल धाव. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. स्ट्राईक रोटेड, चांगलं क्रिकेट खेळत आहेत दोन्ही खेळाडू. बॅक टू बॅक विकेट पडले आहेत, त्यामुळे सिंगल डबल घेणं गरजेचं आहे आणि ते दोन्ही खेळाडू अतिशय उत्कृष्टपणे करतायत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खाली अलेक्स आहे आणि झेल पकडला जाईल. एक सोपा झेल बनावा लागेल तिथे. अलेक्स 6 फुटाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याने झेल सुद्धा अतिशय उत्कृष्ट पकडलाय. बॅक टू द पॅव्हिलियन, पवनला जावं लागेल. मात्र सरळ बॅटने खेळून काढला चेंडू. 1 बाउंस सरळ सीमा पार. 4 धावा आरडीच्या बॅट मधून आल्या आहेत, त्या 4 धावा. सात ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 65 धावा. 65 धावसंख्या आहे. 6 गड्याच्या मोबदल्यात 65 रन्स. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती असणार आहे शाकीर. मागच्या ओव्हर मध्ये 1 ओव्हर टाकली आणि 4 धावा दिल्या गेल्या जाकीरच्या गोलंदाजीवरती आणि 1 विकेट घेतली आहे. आता मात्र फुलटॉस चेंडू गुदगुल्या करत चेंडू सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाकडे. आणि ते आरडी बाद होईल. आणि नो बॉलचा देखील इशारा दिला गेलाय. पुढचा चेंडू फ्रीचा असेल. आणि DJ सागरने सायरन दिलाय, तो पुढचा चेंडू येईल फ्रीचा चेंडू. आणि फ्रीचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकर एंड वरती असणारा SK स्वप्नील खरात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुढे एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि धाव फलक घालता झालाय. धाव फलक घालता झालाय. धाव संख्या झाली आहे ती 68 धावा धाव फलकावरती दिसत आहेत. 7 गडी बाद केले गेले. 68 धावा. आणि आता अभिलाष आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि ते कॅच सुटला गेलाय. आकाश चव्हाण कडून कॅच सुटला गेला. तिथे स्वतः कॅप्टन आहे टीमचा.
त्याच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आहे. माणूस आहे, चुका होणार. एक चांगला खेळाडू देखील आहे आकाश चव्हाण, त्याच्याकडून ही चूक झाली आहे. मिस झालाय थोडासा कॅच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या खाली इम्रान आहे, परंतु फक्त बघत राहील. मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सीमा पार. घेतला घेतला सर. आणि या बॉलवरती चौकार आहे. निर्णय झालाय पंचांचा देखील, थर्ड मॅन आणि थर्ड पंचांचा देखील इथे निर्णय झालाय. धाबा इथे 4 धाबा आणि या 4 धाबेने धावसंख्येत भर. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 73 धाबा. 73 रन्स कंप्लीट झाले आहेत धावफलकावरती. 73 रन्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला गेला एसके कडून.
एक धाव डिक्लेअरच्या रूपात मिळतीये आणि 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये या इनिंगचा. 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी बनावी लागेल. एक चौकारानंतर चांगलं कमबॅक छाकीर कडून. चांगला बॉल, ओरपी चेंडू. तिन्ही चेंडू चांगले टाकले गेले आणि 8 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली आहे ती 75 धावा. 76 धावांचं टार्गेट असेल. शेवटच्या बॉलवरती विकेट आहे आणि बॉल चेक करायला लगेच यायचं आहे. कृपया वेळ घालवू नका. सर बॉल चेक करायला यायचा आहे. विकी तमाईचे बॉल चेक करायला यायचा लौकिक. एस के लाईनात जायचं इकडं. आता 2 वर बाहेर बसायचं का? जरा बॉल चेक करून घ्या लवकर. ए लहान मुलांना बाहेर चला. पंच्याहत्तर धावा जिंकण्यासाठी 76 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. पहिल्या इनिंग मध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सनी 75 धावा केल्यात. 76 धावांचं टार्गेट असेल आणि 76 धावा या चेस करून आपल्याला सेमी फायनल मध्ये एंट्री करता येईल. आयुब समीर स्पोर्ट्सला 76 धावांचं टार्गेट आहे आणि ते डिपेंड करावं लागेल सेमी फायनल घेण्यासाठी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सला. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत आणि हा सामना रंगतदार होणार यात तीड मात्र शंका नाही आहे. बॅट्समन लगेच लावून द्यायचा आहे. बॉटल मैदान टाकू नका कोण, कृपया बॉटल टाकू नका मैदानात. मैदान आपलं आहे, कृपया घाण करू नका कोण.
चव्हाण जरा लवकर लावून द्या बॅट्समन आत. आणि मैदानाच्या आतमध्ये दोन धुरंधर बॅट्समन ओपनिंग साठी येत आहेत. अनुराग कुलकर्णी आणि प्रमोद बोंगे ही दिमागदार जोडी मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलची मॅच खेळण्यासाठी येते. ही मॅच कोण स्ट्राइक वरती अनुराग, नॉन स्ट्राइक वरती प्रमोद आणि गोलंदाजी मार्क वरती संदीप. क्वार्टर फायनलची मॅच आहे. यात कोण जिंकेल तो सेमी फायनल, यात कोण हारेल बॅकपॅक. चांगला चेंडू बनवायला गेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. डॉट चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू डॉट टाकला गेला. पुढा एकदा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. आता मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर पडली आहे. खातं खोललं गेलंय संघाचं. मात्र फुलटॉस सरळ बॅटने खेळून काढला. त्यावरती सिद्धार्थ आहे आणि ते कॅच पकडला जाईल. बॅक टू द पॅव्हिलियन अनुराग. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक मुख्य प्रायोजक मान्य श्री कार्यसम्राट आमदार राहुल प्रकाश आवाडे, सहप्रायोजक RS खान नोबेल हॉस्पिटल चे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आणि भाऊसाहेब रुपनर फॅबटेक मल्टीस्टेट यांच्या सहप्रायोजकाने ही स्पर्धा संपन्न होतीये. आणि विशेष सहकार्य अनिल डाळ्या, आशिष खंडेलवाल, नितेश पवार आणि सुरेखा अजित मामा जाधव यांच्याकडून देखील आपल्याला विशेष सहकार्य मिळाले. आणि यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर जितू चोप्रा, युनिव्हर्सल ग्रुप ऑफ टेक्सटाईल, जे आपण पाहतोय युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट हे जितू चोप्रांचं आहे. आणि MK यान्स, चौगलजी वडेरा, मुकेशजी वडेरा आणि कपिलजी वडेरा यांचंही देखील विशेष सहकार्य असेल. महालक्ष्मी हाऊस, अंकितजी गौतमजी वडेरा, श्री तिरुपती कॉन्टेक्स, राजेंद्र तोतला, विष्णू तोतला, महावीर टेक्सटाईल कॉर्पोरेशन, रवी छाजेर आणि जसराज छाजेर. मॅच चालू होते. पुढे एकदा मॅच मध्ये जाऊया आपण. आणि एक सुंदर चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. विकास कदम. आता मात्र बॅटर, नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती दिसत आहेत आपल्याला. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखले जाणारे गंगानगरचे खेळाडू स्ट्राईक वरती आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू गेलाय सरळ. एक धावेसाठी डिक्लेच्या रूपात एक धाव मिळतीये. आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 2 धावा फक्त या ओव्हर मध्ये आले आहेत. 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली ओव्हर अजून चालू आहे आणि आपल्याला करायच्या त्या 74 धावा. अजून देखील 44 चेंडू बाकी आहेत आपल्याकडे. 74 धावा कराव्या लागतील. सेमीफायनल खेळायचे आहे, चेस कराव्या लागतील धावा.
पुन्हा एकदा खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने, त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाहीये. तो एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू आहे संदीपचा खेळण्यासाठी. स्ट्रायकर एंड वरती असणार आहे आता मात्र प्रमोद. चांगला चेंडू बनवावा लागेल. गुडलेन चेंडूला थोडं फिरवलं, गरगन फिरला चेंडू आणि तेथे बॅट्समन बीट. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आणि आता करायच्या त्या 42 चेंडू 73 धावा. 42 चेंडू आणि 73 धावांचं समीकरण. आणि गोलंदाजी मार्ग वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय एक इंदिरानगरचा स्टार खेळाडू शैलेश कागडे. गोलंदाजी मार्ग वरती. ओव्हर प्लेची ओव्हर घेऊन आलाय शैलेश. इम्तियाज मास्तर कृपया माईक संपर्क साधायचा आहे. इम्तियाज मास्तर. शैलेश कागडे आपल्या बॉलिंग साठी फील्ड सजवतोय. चांगली फिल्डिंग लावली आहे. मिड विकेट आणि इकडे काऊ कॉर्नर वरती फिल्डर आहे, त्यावरती गुदगुल्या करून चेंडू सरळ मिड विकेट वरती फिल्डर कडे जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रमोद. शैलेश कागडे एक चांगला गोलंदाज, एक फिरवणारा चेंडू फिरवतोय. चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. पुन्हा एकदा बीट झालाय प्रमोद. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चांगली गोलंदाजी सुरू आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कडून. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. त्यावरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पॉइंटवर खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला गेलाय, परंतु विकास लक्ष नव्हतं तोपर्यंत प्रमोद भोंगे त्याच्यापर्यंत पोहोचला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे खाली. काय चेसमेंट केलंय. लाजवाब प्रमोद भोंगे. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मॅन फ्रॉम कोतवाडी इम्रान नेसरीकरची एंट्री झाली आहे. हाफ ट्रॅकर चेंडू खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. त्यावरती काय थ्रो बनवा लागेल. लाजवाब थ्रो होता, परंतु इथे पोचला गेला. सरळ सेफ मध्ये इम्रान नेसरीकर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 7 धावा आणि आता करायचे आहेत 36 चेंडू 69 धावा. 36 चेंडू आणि 69 धावांचं समीकरण थोडस लांब जाते आयुब समीर स्पोर्ट्स पडून. मात्र आता चौकारांची आणि षटकारांची आताशबाजी होईल.
हे मात्र पाहावं लागेल. 36 चेंडू धावा करायचे आहेत 69. एसके कडून चांगला बॉल, त्यावरती सुंदर फटका मिळाल्या त्या नोबेल हॉस्पिटल षटकार. आणि पुन्हा एकदा इथे कॅच पकडलाय फिल्डरचं. त्या नाव सांगायचं प्रेक्षकाचं नाव. संख्या झाली ती 17 धावा. उंच उडवला गेलाय, त्या खाली फिल्डर आहे आणि पकडला जाईल झेल. इम्रान नेसरीकर, डेंजरस बॅटर, डिसमिसल, बॅक टू द पॅव्हिलियन. ज्यांनी केले अभिलाष राठे आणि अमित खंडेलवाल, राजू पारिक, रवी जोशी, राहुल जगताप आणि ओमकार साळी, आरिफ अन्सारी आणि रवी मालपाणी यांचंही येथे शतोशी आभार. एक धाव डिक्लेच्या रूपात मिळाली आहे आणि नवीन बॅटर जो मैदानामध्ये दिसतोय आपल्याला तो या टीमचा कॅप्टन आकाश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याची एंट्री झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धाव संख्येत बदल. धाव संख्या झाली आहे ती 18 धावा. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आकाश चव्हाण स्ट्रायकर एंड वरती दिसतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, त्या खाली फिल्डर आहे आणि ते कॅच ड्रॉप झालाय आणि त्यावरती 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 20 धावा आणि आता आपल्याला करायचे आहेत 30 चेंडू आणि 56 धावा. 30 चेंडू 56 धावांचं समीकरण.
मॅच थांबवायची नाही पंचांनी, कृपया जरा आवर्त घ्या. एएस एएस स्पोर्ट्स आणि हॉटेल डॅझेल कृपया टॉस साठी लगेच यायचं आहे. या 6 बॉल नंतर आपला टॉस होईल, लगेच यायचं आहे. 6 बॉल नंतर हॉटेल डॅझेल आणि एएस स्पोर्ट्स कृपया लगेच टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स हाफ ट्रॅकर चेंडूला ऊन सोडवला गेलाय, त्या खाली फिल्डर आहे, चेजमेंट होईल आणि ते चांगला झेल स्वप्नील खरात आणि सरळ विकास कदम खरात असं पाठवलं गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव, आडव्या बॅटे खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू इथे फसला गेलाय. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय, चेंडू जाईल मैदानाला गुदगुले करत सरळ फिल्डरच्या हातात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 22 धावा, 4 गडी बाद झालेत, धावसंख्या 22. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, परंतु वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. मुकेश शिकलगार पंच आहेत, पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत भर. दोन्ही अंपायरांच्याकडून अचूक अशी अंपायरिंग होतीये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 24 धावा धावफलकावरती दिसत आहेत. ना एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय, फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सरळ सीमा पार. षटकार नोबेल हॉस्पिटल. असं समीकरण. आता मात्र येथे चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चांगला कमबॅक केला गेलाय तेथे विजयकडून.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि ड्रिंक्स ब्रेक झालाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली होती 30 धावा. 24 चेंडू 46 धावा करायच्या आहेत. 24 ला 46. टॉस करायचाय. टॉस करून घ्यायचाय. एएस आणि डॅझल. एएस आणि डॅझल कृपया टॉस करून घ्यायचा. लगेच या कर्णधारांनी कृपया स्टेजवरती यायचंय. कागवाडे आणि बबन गोळी मामा यांच्या हस्ते टॉस होईल. दोन्ही कर्णधारांनी कृपया स्टेजवरती जायचं आहे. हॉटेल डॅझल आणि ए स्पोर्ट्स यांच्यात होणारा तिसरा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. अमर कोरुचीकर यांच्या हस्ते टॉस होईल. एक जुने नावाजलेले खेळाडू, लेदर बॉल खेळाडू अमर कोरुचीकर यांच्या हस्ते टॉस होतोय. चोवीस चेंडू धावा करायचे आहेत 46. युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट येथे समाप्त झालाय. आणि आता स्ट्रायकर एंड वरती असणार आहे तो आकाश चव्हाण आणि गोलंदाजी मार्ग वरती SK स्वप्नील खरात. एएस स्पोर्ट्स यांनी टॉस जिंकलाय. निर्णयाची प्रतीक्षा असेल. आपल्याकडे पुढचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूच्या आत आपला निर्णय कळवावा लागेल. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. त्यावरती कॅच सुटला गेलाय आणि कॅच कुणाचा सोडलाय? आकाश चव्हाणला जीवनदान. रनआउटची संधी देखील येथे होती, ती देखील मिस केली गेली. पाहावं लागेल ही विकेट किती महाग पडू शकते. आकाश चव्हाणचा कॅच म्हणजे मॅच सोडली काय? आता पाहावं लागेल पुढे. 23 चेंडू धावा करायचे आहेत 45. 23-45 समीकरण. स्ट्रायकर एंड वरती आहे प्रणव. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून मारायचा होता आडव्या बॅटने, परंतु तेथे फसला गेला. टायमिंग नीटच होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चांगला फटका आडव्या बॅटने खेळलाय.
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय तोपर्यंत किती धावा पाहावं लागेल. एक धाव तरी कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाहीये कारण स्ट्राईक वरती असणार आहे आता मात्र आकाश चव्हाण. सरळ बॅटने फेकून दिलाय सरळ वन बाउन्स चौकार. नोबेल हॉस्पिटल चौकार येतोय आकाश चव्हाणच्या बॅट मधून. हीच फलंदाजी अखेरपर्यंत करावी लागेल आणि 20 चेंडू धावा करायच्या त्या 40 धावा ही फटकेबाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. षटकार नोबेल हॉस्पिटल षटकार येतोय आकाश चव्हाणच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्या गेल्या. 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्या गेल्यात आणि या 10 धावेने धावसंख्या झाली आहे ती 42 धावा धाव फलकावरती लावले गेलेत आणि आता करायच्यात 19 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. एएस स्पोर्ट्स यांचा निर्णय झालाय. त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीला आमंत्रित केले गेले टॅझल स्पोर्ट्सला. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली तरी 43 धावा आणि 18 चेंडू धावा करायच्या आहेत 33. आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय या टीमचा कॅप्टन जुगनू आलाय गोलंदाजी मार्गवरती आता. अठरा चेंडू 33 धावांचं समीकरण. स्ट्रायकर सेनवरती प्रणव. पहिला चेंडू लाल जवाब चेंडू. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट चेंडूनी थोडस प्रेशर आता मात्र बॅट्समन वरती आहे. 17 चेंडू धावा करायच्या आहेत 33. ओव्हरपी चेंडू केला गेला तेथे. बॅटने काढलेली धाव आहे. एक धाव डिक्लेअर च्या रूपात मिळतीये. आणि आता
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय अलेक्स विकी दबायचे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडा फसलाय, त्या खाली आहे फिल्डर तयार आणि सिद्धार्थ ते कॅच पकडलाय. सावं लागेल बाहेर. बॅक टू द पॅव्हिलियन. विकी दबायचे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय साकीर उर्फ बॉडी बिल्डर. आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सिद्धार्थने या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 कॅच पकडले गेले. लाजवाब फिल्डिंग करतोय सिद्धार्थ. 15 चेंडू धावा करायचे आहेत. 32 नॉन स्ट्रायकर सेंडवरती आकाश. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. आता मात्र प्रेशर असेल बॅट्समॅन वरती. 14 चेंडू 32 धावांचं समीकरण. नवीन बॅटर एक काम असलं पाहिजे की त्यांनी जो नॉन स्ट्रायकर वरती बॅट्समॅन आहे आकाश त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटला बॉल चांगला कनेक्ट झालाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि ते खेळून काढलाय सरळ पॉइंट वरती. त्यावरती मिळाले त्या 4 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे बसला गेलाय. 1 रन डिक्लेअरच्या रूपात मिळतीये आणि धावसंख्येत बदल झालाय. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 49 आणि आता करायचे त्या 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. अतिशय रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीम मीटिंग नको आहे, जरा लवकर आवरत घ्या. पंचांना सूचना आहे, जरा आवरत घ्या. बारा चेंडू धावा करायचे आहेत 27 आणि स्ट्रायकर सेंडवरती आकाश चव्हाण. धावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यासाठी थोडीशी फिल्डिंग सजावट देखील केली गेली आहे. जुगनू डबेदार करतोय आपल्या टीम साठी फील्ड सजावट. विकेटच्या बागे आहे यष्टीरक्षण करतोय जुगनू डबेदार कॅप्टन. गोलंदाजी मार्कवरती असणारा विजय. 12 चेंडू 27 धावांचं समीकरण. विजय गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्रायकर सेंडवरती आकाश. पुन्हा एकदा मात्र येते स्लोवर 1 चेंडू व्हेरिएशन. लाजवाब व्हेरिएशन केलं. डॉट चेंडूची सांगता
आणि डॉट चेंडूने थोडस आणखी प्रेशर आकाश चव्हाणवरती आलंय. 11 चेंडू 27 धावांचं समीकरण. क्वार्टर फायनलची मॅच आहे. यात कोण जिंकेल तो सेमी फायनल, यात कोण हारेल तो बॅकपॅक. आता मात्र सरळ सरळ बॅटने नो बकवास सरळ फेकून दिलाय 6 धावांसाठी आकाश चव्हाण. लाजवाब बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजावतीये बॅट. आणि आता धावा करायच्या त्या 10 चेंडू 21 धावांचं समीकरण. 10 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा इथे खेळून काढला फिल्डर आहे तयार. कॅच पकडला जाईल. ही कॅच आहे की मॅच? मॅचच बनावे लागेल कारण आकाश चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ चेंडू धावा करायचे आहेत 21. आणि नवीन बॅटर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय त्या खाली फिल्डर येतोय आणि कॅच छेल पकडला जाईल. नवीन बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद याच्याकडील देखील क्षमता आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे फसला गेलाय. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. आणि आता करायचे आहेत 7 चेंडू 21 धावांचं समीकरण. 7 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा येथे हाफ ट्रॅकर चेंडूला खेळून काढले त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. आणि आता 6 चेंडू धावा करायच्या आहेत 19. ओव्हरची समाप्ती. 6 चेंडू 19 धावांचं समीकरण.
येथे मात्र फटका बसलाय, त्याखाली फिल्डर आहे तयार. चेस्टबेट केलं जाईल, कॅच झेलला जाईल आणि पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन. शाकीर जातोय. चांगली गोलंदाजी बनावी लागेल. एक धाव डिक्लेअर, पाईच्या स्वरूपात मिळालेली धाव. एक धाव डिक्लेअर मिळते आणि या धावेने थोडा धावफलक आलाय. धावफलक झालाय तो 58 धावा आणि आता करायचे ते 4 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. पुढा एकदा ओव्हरपिच चेंडू खेळून काढलाय. स्ट्राईक वरती येथे मात्र आणले गेले आता आणि धाव बाद. सुधाकर येथे धाव बाद झालाय. एएस स्पोर्ट्सचे स्पॉन्सर सुनील परमाज यांना टीम बोलवते आहे. स्टेज समोर यायचंय. विनायक जरा पळा लवकर. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र औपचारिकता बाकी आहे मॅचची. 2 चेंडू 18 धावा. 2 चेंडू आणि 18 धावा. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स साठी फक्त औपचारिकता बाकी आहे मॅचची आता. एक धाव कंप्लीट केली जाते आणि आता मात्र 1 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आता येथे शिक्कामोर्तब करते विजयावरती. या बॉल नंतर होईल शिक्कामोर्तब आणि येथे एंड टू द सेमी फायनल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कॉंग्रॅच्युलेशन्स जुगनू डफेदार अँड टीम. वीर पुरस्कार विजय मुसमुसे. कृपया आपण लगेच यायचं आहे. विजय ज्योतिर्लिंग मुसमुसे. स्पोर्ट्स, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मैदान रिकाम करायचं आहे. ज्योतिर्लिंग